हॅलो, मी कल्पिता राणे हळदे तुमच्या सगळ्यांचं सखी डायरीजमध्ये मनापासून स्वागत करते. चला तर आज पाहूयात कमी कमी साहित्यामध्ये बनणारी आपली ही घरच्या घरी चमचमीत अशी हिरवा सुक्का चिकनची रेसिपी. मी ही रेसिपी कशी करते ते पाहूया. पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याबरोबर आलं लसूण व मिरचीची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी थोडीशी काळी मिरी, जिरं आणि धणे घेतलेले आहे. हळद आणि जॅक्सनचा ग्रीन मसाला घेतलेला आहे. तर एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला ग्रीन सुका चिकन करून घ्यायचं आहे. चिकनला आलं लसूण मिरचीची पेस्ट लावून 15 मिनिटांसाठी साईडला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. एक मोठा चमचा तेल घालून तापल्यावर त्यात हिंग, आलं लसूण मिरचीची पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. धने जिऱ्याची पूड करून घेतली आहे ती घालून हळद घालून छान परतून घ्यायचे. जॅक्सनचा चिकन ग्रीन मसाला घालून थोडंसं पाणी घालून परतून घ्यायचं. त्यामध्ये चिकन व चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला मंद आचेवर वाफेवरच हे चिकन शिजवून घ्यायचंय. आपलं चिकन छान शिजतंय तोपर्यंत आपण जी ही काळी मिरी घेतलेली होती ना, ही आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊयात. त्याचा मस्त फ्लेवर संपूर्ण किचनमध्ये पसरलेला आहे. तुम्ही पाहू शकता तिथे आपलं चिकन जे आहे ते छान असं शिजलेलं आहे. बघा किती इझिली ते चमच्याने ब्रेक झालेलं आहे. तर इथे आपलं चिकन छान शिजलेलं आहे. त्या ठिकाणी आपण काळी मिरीची पूड करून घेतली ती यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेत आहे. इथे झालेलं आहे तयार मस्तपैकी आपलं हे हिरवं सुक्कं चिकन. हे तुम्ही भाकरी, चपाती, फुलका, पाव, नान, अगदी जिरा राईस सोबत सुद्धा चोळून खाऊ शकतात. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. काय बघ, कमीत कमी साहित्यामध्ये आपली ही ग्रीन सुका चिकनची रेसिपी राहील तयार. आणि ह्याच्या खमंगाने अगदी संपूर्ण किचन माझं दरवळतं. सो मी हे सर्व केलेलं आहे मस्तपैकी गरम गरम फुलक्यांसोबत. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. जर तुम्ही ही व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहता तर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्टे ट्यून विथ सखी डायरीज.